आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। गीता ज्ञानदाता ब्रह्म म्हणजे कालच्या उत्पत्तीचा संकेत। अध्याय 10 श्लोक 2 मध्ये म्हटले आहे की अर्जुना, माझी उत्पत्ती म्हणजे जन्माला ना तर देवता जाणतात ना महर्षी जन जाणतात, कारण हे सर्व जण माझ्याद्वारे उत्पन्न झालेले आहेत। यावरून असे स्वसिद्ध आहे की ब्रह्म म्हणजे कालची उत्पत्ती तर झालेली आहे, परंतु देवता व ऋषी जाणत नाहीत। जसे पित्याची उत्पत्ती मुले सांगू शकत नाही, परंतु आजोबा जाणतात, याप्रमाणे 21 ब्रह्मांडांमध्ये सर्व देव, ऋषी इत्यादी ज्योतिनिरंजन ब्रह्म अर्थात काल व प्रकृती म्हणजे दुर्गा यांच्या संयोगाने उत्पन्न झालेले आहेत। यामुळे म्हणत आहे की माझी उत्पत्ती 21 ब्रह्मांडांमध्ये कोणीही जाणत नाही, कारण सर्वांची उत्पत्ती माझ्यापासून झालेली आहे। केवळ पूर्ण ब्रह्म हेच काल म्हणजे ब्रह्मची उत्पत्ती सांगू शकतात, कारण ब्रह्म म्हणजे कालची उत्पत्ती परमक्षर ब्रह्म म्हणजे पूर्ण ब्रह्म पासून झालेली आहे। गीता अध्याय 3 श्लोक 14-15 मध्ये ब्रह्मच्या उत्पत्तीचे प्रत्यक्ष प्रमाण आहे। अध्याय 10 श्लोक 3 जो तत्वदर्शी अर्थात विद्वान व्यक्ती मला आणि कधीही न जन्म घेणाऱ्या सर्व लोकांचा महेश्वर यांना अर्थात अविनाशी परमात्मा यांना जाणतो, तो चारही वेदांना म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद तथा अथर्ववेद जाणतो, तो तत्वदर्शी संत आहे। त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गाने साधना केल्याने सर्व पापे नष्ट होतील। गीताजी अध्याय 15 श्लोक 16, 17, 18 मध्ये वर्णन आहे की अविनाशी पूर्ण परमात्मा तर दुसराच आहे, जो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो। मला म्हणजे कालला तर निव्वळ यासाठीच पुरुषोत्तम म्हणतात, कारण की मी 21 ब्रह्मांडांमध्ये माझ्या अधीन स्थूल शरीरामध्ये असलेल्या नाशवान प्राण्यांपेक्षा आणि अविनाशी जीवात्म्यांपेक्षा उत्तम आहे। यामुळेच मला लोकवेद अर्थात दंतकथांच्या आधाराने पुरुषोत्तम म्हटले आहे, परंतु वास्तविक मी अविनाशी किंवा पालन करता नाही। गीताजी अध्याय 3 श्लोक 14-15 मध्ये म्हटले आहे की सर्व जीव अन्नापासून उत्पन्न होतात, अन्न पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, यज्ञ शुभ कर्मांपासून, कर्म ब्रह्मपासून उत्पन्न होते, ब्रह्म अविनाशी परमात्मा यांच्यापासून उत्पन्न झाला। तेच अविनाशी सर्वव्यापक परमात्माच यज्ञांमध्ये प्रतिष्ठित आहेत, यज्ञांमध्ये पूज्य आहेत, तेच यज्ञाचे फळही देतात, म्हणजेच वास्तवामध्ये अधियज्ञही तेच आहेत। नंतर गीता अध्याय 10 श्लोक 2 मध्ये म्हटले आहे की माझी उत्पत्ती म्हणजे प्रभवम कोणीही जाणत नाही। यावरून सिद्ध होते की काल म्हणजे ब्रह्मही उत्पन्न झाला आहे, यामुळे तो कुठेतरी आकार रूपामध्येही आहे, नाहीतर कृष्णजी तर अर्जुना समोरच उभे होते, ते तर म्हणूही शकत नाही की मी अनादी म्हणजे अजन्मा आहे। हे सर्व काल म्हणजे अदृश्य ब्रह्म श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये जीवस्थ रूपात म्हणजे भूताप्रमाणे प्रवेश करून बोलून आपल्या प्रतिष्ठेची म्हणजे स्थितीची योग्य माहिती गीताच्या रूपामध्ये देऊन गेला। या विवरणावरून गीतामध्ये सिद्ध झाले की ब्रह्मची उत्पत्ती पूर्ण ब्रह्मद्वारे झाली आहे। हेच प्रमाण अथर्ववेद कांड 4 अनुवाक 1 मंत्र 3 मध्येही आहे। कृपया पुढे वाचा। कांड 4 अनुवाक 1 मंत्र 3 प्रयोजज्ञे विद्वानस्य बंधुर्विश्वा देवानां जनिमा विवक्ति ब्रह्म ब्रह्मण उज्जभार मध्यान्नीचैरुचैः स्वधा अभिप्रतस्थौ प्रयः जज्ञे विद्वानस्य बंधुः विश्वा देवानां जनिमा विवक्ति ब्रह्मः ब्रह्मणः उज्जभार मध्यात निश्चैः उच्चैः स्वधा अभिप्रतस्थौ। अनुवाद प्र सर्वप्रथम देवानां देवता व ब्रह्मांडांची उत्पत्ती, जज्ञे उत्पत्तीच्या ज्ञानास, विद्वानस्य जिज्ञासू भक्ताचा, यह जो, बंधुः वास्तविक सोबती अर्थात पूर्ण परमात्माच आपल्या निजसेवकाला, जनिमा सर्वांचा उत्पत्ती करता आपल्याद्वारे सृजन केलेल्यांना, विवक्ती स्वतःच व्यवस्थित आणि विस्तारपूर्वक सांगतात की ब्रह्मणः पूर्ण परमात्मा यांनी मध्यात आपल्या माध्यमातून अर्थात शब्दशक्तीद्वारे, ब्रह्म ब्रह्म क्षरपुरुष अर्थात काल याला उज्जभार उत्पन्न करून
विश्वा सर्व संसाराला अर्थात सर्व लोकांना, उच्चैही वरच्या सतलोक इत्यादी, निश्चयही खाली परब्रह्म व ब्रह्म यांच्या सर्व ब्रह्मांडांना स्वतः आपल्या धारण करणाऱ्या अभिही आकर्षण शक्तीने पतस्थौ दोन्हींना चांगल्या प्रकारे स्थित केले. भावार्थ, पूर्ण परमात्मा आपण रचलेल्या सृष्टीचे व सर्व आत्मा यांच्या उत्पत्तीचे ज्ञान आपल्या दासाला स्वतःच योग्य प्रकारे सांगतात की पूर्ण परमात्मा यांनी आपल्या मध्य अर्थात आपल्या शरीरातून आपल्या शब्दशक्तीद्वारे ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष कालची उत्पत्ती केली आणि सर्व ब्रह्मांडांच्या वर सतलोक, अलखलोक, अगमलोक, अनामिलोक इत्यादी, तर खाली परब्रह्मचे 7 संख ब्रह्मांड व ब्रह्मच्या 21 ब्रह्मांडांना आपल्या धारण केलेल्या आकर्षण शक्तीने रोखून ठेवलेले आहे. जसे पूर्ण परमात्मा कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव यांनी आपले निजसेवक म्हणजेच मित्र श्री धर्मदासजी, आदरणीय गरीबदासजी आदींना स्वतः रचलेल्या सृष्टीचे ज्ञान स्वतःच सांगितलेले आहे. वरील वेदमंत्र देखील याचेच समर्थन करत आहेत. कांड 4 अनुवाक 1 मंत्र 7. योथर्वाणं पितरं देवबंधुं बृहस्पतिं नमसावच गच्छात त्वं विश्वेशां जनिता यथा सह कबीरदेवो न दभायत स्वधावान. यह अथर्वाणं पितरं देवबंधुं बृहस्पतिं नमसा अव च गच्छात त्वं विश्वेशां जनिता यथा सह कबीरदेवः न दभायत स्वधावान. अनुवाद, यह जे अथर्वाणम अचल अर्थात अविनाशी, पितरम जगतपिता, देवबंधुम भक्तांचे वास्तविक सोबती अर्थात आत्मा यांचा आधार, बृहस्पतीम जगद्गुरु च आणि नमसा विनम्र पुजारी अर्थात विधिवत साधकास, अव सुरक्षेसह गच्छात सतलोकी गेलेल्यांना तेथे घेऊन जाणारे, विशेषाम सर्व ब्रह्मांडांची जनिता रचना करणारे, जगदंबा अर्थात मातेचे गुण असलेले, न दभायत काल सारखा धोका न देणारा, स्वधावान स्वभाव अर्थात गुण असणारे, यथा जसे आहेत तसे अर्थात त्याप्रमाणेच, सह ते त्वम आपण, कबीरदेवः कबीरदेव कबीरदेव आहात अर्थात भिन्न भाषांमध्ये त्यांना कबीर परमेश्वर देखील म्हणतात. भावार्थ, या मंत्रामध्ये हे देखील स्पष्ट होते की ज्यांनी सर्व रचना केली आहे त्या परमेश्वर यांचे नाव कबीरदेव म्हणजेच कबीर परमेश्वर आहे. जो परमेश्वर अचल म्हणजेच वास्तवामध्ये अविनाशी, गीता अध्याय 15 श्लोक 16 व 17 मध्ये देखील प्रमाण आहे. जगद्गुरु आत्माधार जे पूर्ण मुक्त होऊन सतलोकी गेले आहेत त्यांना सतलोक येथे घेऊन जाणारे, सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार, काल ब्रह्मसारखा धोका न देणारे, जसे आहेत तसे स्वतः कबीरदेव अर्थात कबीर प्रभू आहेत. हेच परमेश्वर सर्व ब्रह्मांडांना व प्राण्यांना आपल्या शब्दशक्तीने उत्पन्न केल्यामुळे जनिता माता असे देखील संबोधले जातात. तसेच पितरम पिता व बंधू भाऊ व देव परमेश्वर देखील हेच आहेत. त्यामुळेच या कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांची स्तुती केली जाते. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. या परमेश्वर यांच्या महिम्याचे वर्णन पवित्र ऋग्वेद मंडल 1 सूक्त 24 मध्ये विस्तृत स्वरूपात आहे. प्रश्न: वेदांमध्ये कबीर अर्थात कबीर नावाचे वर्णन कसे आले? वेद तर सृष्टीच्या प्रारंभी प्राप्त झाले होते. कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर तर सन 1398 मध्ये प्रकट झाले आहेत. उत्तर: पूर्ण परमात्मा यांचे वास्तविक नाव कबीरदेव आहे आणि उपमात्मक नावे सत्पुरुष, परम अक्षर ब्रह्म, पूर्ण ब्रह्म इत्यादी आहेत. जसे देशाच्या प्रधानमंत्री यांचे देहाचे नाव काही वेगळे असते आणि प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर इत्यादी पदाची नावे आहेत, हेच पूर्ण परमात्मा कबीरदेव नामांतरण करून 4ही युगांमध्ये आलेले आहेत आणि सृष्टी व वेदांच्या रचनेपूर्वी देखील अनामी म्हणजे अनामय लोकात मानव सदृश शरीरामध्ये कबीरदेव नावाने विद्यमान होते. तेच कबीरदेव पुन्हा सतलोकाची रचना करून सतलोकात विराजमान झाले. त्यानंतर परब्रह्म आणि ब्रह्मच्या सर्व लोकांची आणि वेदांची त्यांनी रचना केली. त्यामुळे वेदांमध्ये कबीरदेव यांचे वर्णन आहे.